आम्ही आज बाजारात जायला निघालो होतो। आमचा तनुष बघा किती खुश आहे। तनुषला बाहेर फिरायला जायला खूप आवडते। तनुषचे पप्पा ऑफिसला असल्या कारणाने आम्हाला पलावाच्या इंटरनल बसने जायचे होते। ही बघा पलावाची इंटरनल बस आहे। आम्ही पोचलो तेव्हा बसचा टाइम झालेला होता। आम्ही बसमध्ये बसलो। आमची सोसायटी मेन गेट पासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। हा सर्व पलावा सिटीचा व्ह्यू आहे। खूप छान आहे पलावा सिटी। निसर्गरम्य असे वातावरण, मोठे मोठे रस्ते। पलावाबद्दल जेवढे सांगेल तेवढे कमीच आहे। पुढे मी तुमच्याबरोबर सर्व काही शेअर करेनच। इथे बघा तनुष बोलत आहे, आई एसी वाढव ना, खूप गरम होत आहे। नंतर आम्ही साडी घ्यायसाठी साडीच्या दुकानात गेलो। मला नाही बर का, तनुजच्या आत्यासाठी। नंतर आम्ही बाजारात गेलो। बाजारचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर खूप ट्रॅफिक होते। येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ आल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे खूप छान छान साहित्य येथे होते। आमच्या तनुषला त्यातील पाळणा खूप आवडला। तो घे म्हणूनच मागे लागला। तसेच तिरंगावाले लहान मुलांचे ड्रेस पण खूप छान छान होते। मी घेतल्या ग्रीन कलरच्या बांगड्या। जशा मला हव्या होत्या तशा मला भेटल्या। इथल्या बाजारात सर्व काही भेटते बर का। मला घ्यायची होती तिरंगावाली ओढणी, पण मला हवी होती तशी ओढणी काही येथे भेटली नाही। मग नंतर मी एक ट्रॅक पॅन्ट डेली वेअरसाठी घेतली। नंतर नजर गेली ती भांड्याच्या स्टॉलवर। घरात किती पण भांडी असली तरी भांडी घ्यायचा मोह काही आवरतच नाही। मला घ्यायचे होते भाजी चिरण्यासाठी लाकडी पॅड, पण तेथे प्लास्टिकचे होते। लाकडी पॅड मला भेटलेच नाही। नंतर तनुची नजर गेली खेळण्याच्या स्टॉलवर। त्याच्याकडे जेसीबी आहे तरी पण तो बोलत होता, आई मला जेसीबी घे। नंतर आम्ही गेलो भाजी मार्केटला भाजी घेण्यासाठी। तेथून आम्ही निंबू, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, मिरच्या, कांदे, बटाटे आणि बाकीच्या पण पालेभाज्या घेतल्या। घरी आले की काम लागले भाज्या व्यवस्थित सेपरेट करून ठेवायच्या। इकडे आमचा तनुष कपकेक खात होता। त्याला कपकेक खूप आवडतो। पप्पाला बोलत होता, तुम्हाला पाहिजे का कपकेक? घरातले बाकीचे पण सामान आणले होते। आमचा तनुष सामान काउंट करून प्रत्येकाची प्राइस विचारत होता।